मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुरुषोत्तम फाशी गेल्याची खबर गावात येऊन पोहोचली. ती शोकजनक खबर ऐकून गावातले बहुतेक सगळेच लोक हळहळले. गावातल्या सर्वांशीच पुरुषोत्तमचे चांगले संबंध होते. गावातला प्रमुख व्यापारी म्हणून त्याला मोठा मान होता. लोकमताचा एकूण सूर असा होता की त्यानं सगुनीला ठेवली यात त्याचं काही चुकलं नाही. जगात कोण म्हणून बायका ठेवीत नाहीत. एकेकाचा शोक असतो आणि पैसेवाल्या माणसानं आपला शोक पुरवला तर त्यात कोणाचं काय गेलं. त्यानं तिच्याशी लग्न करून तिला घरात आणली असती तर मात्र गावची इज्जत धुळीला मिळाली असती. परंतु त्यानं रागाच्या भरात भडकून जाऊन बिचारीचा असा भयंकर खून करायला नको होता. त्यानं गुन्हा केला, त्याची सजा त्याला मिळायलाच पाहिजे होती. तरी सुद्धा एका चांगल्या माणसानं अशा तऱ्हेनं आपल्या आयुष्याची माती केली हे काही ठीक झालं नाही. असो, देवाची मर्जी. हानू मास्तर तोंड चिमणी एवढं लहान करून बाजारपेठेत मिरवू लागले आणि ज्याच्या त्याच्याकडे जाऊन पान तंबाखू व बिड्या उकळून पानाच्या पिचकाऱ्या फेकीत व विडीचा धूर उडवीत खिन्न स्वरात सांगू लागले, मोठा लाख मोलाचा माणूस बरं. मग तुम्ही काय बी म्हणा. बाजार तळावर जनावराला पाणी प्यायला हौद बांधून दिला. लायब्ररीला 500 रुपये दिलं तर अडीनडीला गोरगरिबांना दाण्या दुन्याची पैशा अडक्याची मदत केली. असा राजा माणूस पुन्हा होणार नाही. मला नेहमी म्हणायचा, मास्तर तुम्ही आहात म्हणून शाळा टिकून आहे बरं. पोरांना वळण लावावं तर तुम्हीच. पण असल्या देव माणसाच्या डोक्यात बी कशी दुर्बुद्धी शिरली बघा. खून झाला ना त्याच दिवशी म्या गावात छाती ठोकून सांगितलं होतं की खुनी पुरुषोत्तम शिवाय दुसरा कुणी बी नाही. विचारा गंपू खरजुल्याला आणि नारू बोंबल्याला. इन्स्पेक्टराला कळलं वाटतं का CID मामल्यात माझा स्टडी लय दांडगा हाय. मग काय, त्यांनी मला बोलावून घेतला आणि मला चहाचा कप पाजून माझं ओपिनियन विचारलं. म्या परखड सांगितलं, साहेब पुरुषोत्तम 17.25 आणि सज्जन हे खरं, पण हे काम त्याच्या बिगार कुणाचं नाही हे बी तितकंच खरं. ह्या केस मधला सगळा एव्हिडन्स त्याच्या विरुद्ध आहे. साहेबाला माझं म्हणणं 101% पटलं. तो मला म्हणाला, वा गुरुजी, झाग, फुकट शिक्षक झाले तुम्ही. पोलीस खात्यात का शिरले नाही? DSP झाले असते आता पतूर. आता कुणी कुणी म्हणतेत, गुरुजी तुमचं काय एवढं नडलं होतं मधी तोंड खुपसायला. पण नाही बाबा रे, माणसाचा खून झाला म्हणल्यावर आपण प्राण गेला तरी न्यायाचा खून होऊ देणार नाही. काय समजले? पुरुषोत्तमच्या फाशीच्या बातमीनं विहिरीत सूर मारल्यावर पाणी वर उसळावं त्याप्रमाणे गावात खळबळ उडाली. लोकांना गप्पांसाठी बरेच दिवस हा विषय पुरला. पण मग हळूहळू ही खळबळ शांत झाली आणि पुरुषोत्तमची याद धीरे धीरे नामशेष होऊ लागली. पुरुषोत्तमला वचन दिल्याप्रमाणे आनंदरावांनी मेहुण्यावर लागलेला डाग धुवून काढण्याचा चंग बांधला. ते 15-20 दिवस विनायकचं बस्तान लावून देण्याच्या निमित्तानं अकोळला येऊन राहिले. पुरुषोत्तमच्या स्नेही संबंधी लोकांशी चर्चा करून त्यांनी खुनाच्या मामल्याची गुप्तपणे बारकाईनं चौकशी केली. पण त्यातून नवीन असं काही निष्पन्न झालं नाही. बहुतेकांची ही ठाम धारणा होती की पुरुषोत्तमनंच क्रोधाच्या अधीन होऊन खून केला. भागीबद्दल त्यांनी कसून तपास केला आणि मिळेल तेवढी माहिती गोळा केली. भागी एक काळसर वर्णाची, भरगच्च बांध्याची, नाकी डोळी नेटकी 30-35 वर्षांची विधवा स्त्री होती. पूर्वी आडगावला ती आणि तिचा नवरा भाड्याच्या घरात राहत असत. त्यांना स्वतःचं घरदार नव्हतं. नवरा मजुरी करीत असे. नवरा वारल्यावर निराधार झालेली भागी अकोळला बहिणीच्या घरी आश्रयाला आली आणि शेतात मोलमजुरी करून पोट भरू लागली. सगुनीच्या शेतावर ती कामाला असताना सगुनीच्या पतीचं निधन झालं. सगुनीला आपल्या घरात एकटं राहणं धोक्याचं व असुरक्षित वाटू लागलं.
तिनं खाणं पिणं आणि महिना 30 रुपयांच्या बोलीवर भागीला घरी कामावर ठेवून घेतलं. सगुनीला सोबत म्हणून भागी सगुनीच्याच घरी झोपू लागली. भागी नम्र आणि आज्ञाधारक स्त्री होती. त्या दोघींचं छान सूत जमलं. पुरुषोत्तमचा आणि सगुनीचा संबंध जुळला आणि पुरुषोत्तम रोज सगुनीकडं मुक्कामाला राहू लागला. तेव्हापासून भागी रोजचं काम आटोपल्यावर बहिणीकडं झोपायला जाऊ लागली. सगुनीकडे ती नोकरीला होती तोपर्यंत तिला खाण्यापिण्याची ददात नव्हती. शिवाय मालकीन व मालक दोघंही तिला मायेनं वागवीत. दोघांच्याही बाबतीत नाराज होण्याचं व दगाफटका करण्याचं तिला काही सुद्धा कारण नव्हतं. तेव्हा तिच्याबद्दल पुरुषोत्तमनं असा संशय का घ्यावा हे कोडा आनंदरावांना समजेच ना. दुसरी गोष्ट म्हणजे तिनं गाव का सोडलं. दुसऱ्या गावी तिला नोकरी बिकरी मिळाली की काय. विनायकनं सांगितलं की खटला संपल्यानंतर 1-2 महिन्यांतच ती गाव सोडून गेली. कुठं गेली ते कळलं नाही. विनायक मार्फत आनंदरावांनी तिच्या बहिणीला बोलावून घेऊन विचारणा केली. बहिणीनं सांगितलं. सगुनीचं ते तसलं झालं आणि मग भागीचे हाल व्हायला लागले. तिला कुठं नोकरी कामधंदाच मिळणार. ती बिमार पडली आणि मग एक दिस घरातून गुपचूप निघून गेली. कुठं गेली आज पावतर तिचा पत्याच नाही. कुठं गेली कामून गेली काय बी कळलं नाही. मेल्या रांडेनं मला तिच्या सख्या बहिणीला बी खबर लागू दिली नाही. आता काय सांगावं तुम्हासनी. भागीचा तपास लागला नाही आणि बळीराम वगैरेंच्या बाबतीतही काही संदेहजनक पुरावा हाती आला नाही. अखेर खट्टू मनानं आनंदराव आडगावला परतले. पुरुषोत्तमच्या मित्रमंडळीत त्यांनी जाताना बोलून दाखवलं. मला वाटलं होतं की पुरुषोत्तम बेकसूर असेल, पण आता मात्र वाटू लागलंय की खून त्याच्याच हातून घडला असला पाहिजे. पुरुषोत्तमच्या मृत्यूनं सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो बळीरामला, आणि त्यानं तो लपवण्याचा प्रयत्नही केला नाही. त्याला हर्षवायूच झाल्यासारखं झालं. पुरुषोत्तमच्या मृत्यूमुळं सुडाचा आसुरी आनंद मिळण्यासारखी पुरुषोत्तमनं वस्तुतः त्याची काहीच अदावत केलेली नव्हती. पण पुरुषोत्तमचा सगळ्यात मोठा गुन्हा हा की तो सगुनीचा यार होता. त्या सगुनीचा की जिनं त्याला रस्त्यावरच कुलुंगी कुत्र समजून त्याचा वेळोवेळी पान उतारा व घोर अपमान केला होता. अर्थात सगुनी इतकाच तो त्यालाही आपला दुश्मन मानित आला होता. फाशीची बातमी गावात फुटल्याबरोबर तो मिशींच्या आकड्यांना पीळ भरीत ज्याच्या त्याच्या समोर आपल्या बहादुरीच्या बढाया मारू लागला. आणि आपण नसतो तर पुरुषा खून करून सुद्धा कसा साक्षुरत सुटला असता त्याची कल्पना लोकांना पटवून देऊ लागला. गावातल्या आपल्या चाहत्यांना व यार दोस्तांना त्यानं बोकड कापून जंगी मेजवानी दिली आणि त्या सर्वांना दारूच्या पिपात अखंड बुचकळून काढलं. मेजवानीनंतर आपल्या दिवाणखान्यात केशर बेलापूर करणीचा नाच व लावण्या गजलांचा धम्माल कार्यक्रम करून त्याने मित्रांना खुश करून सोडलं. बळीराम पराकाष्ठेचा व्यसनी, विलाशी व बदफैली माणूस होता. आपल्या चैनी पुरवण्याकरिता पैशांची वाटेल तशी उधळपट्टी करायला तो मागं पुढं पाहत नसे. पण तो बहकलेला नव्हता. फार धूर्त, व्यवहारी आणि धोरणी माणूस होता. आपला नावलौकिक व शान राखण्यासाठी तसंच गावात आलेल्या अधिकाऱ्यांच्या सरबराईसाठी तो पार्ट्या, नाचगाणी वगैरे कार्यक्रम करी. मात्र स्वतःच्या खिशाला तोशीस लागू न देता आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून लोकांना नाडून तो त्यांच्या खर्चाची परस्पर भरपाई करी. त्यामुळं अधिकारी वर्गही त्याच्यावर खुश होता आणि खायला प्यायला मिळणारे त्याचे तोंडपुजे हस्तकही त्याला डोक्यावर घेऊन नाचत असत. ही लोकप्रियता बळीरामनं पदरचे पैसे न सोडता उलट पदराला पैसे जोडून प्राप्त केली होती. ग्रामपंचायतीत, सहकारी सोसायटीत आणि शेतकरी संघात वर्चस्व स्थापून त्यानं अनेक लफडी व कुलंगडी माजवली होती. परंतु इतकं करूनही प्रत्येक घोटाळ्यापासून तो नामानिराळा होता. सारांश: बळीराम शिकला असता व शहरात राहिला असता तर आजवर आमदार नामदार सहज बनला असता, इतकी त्याची बौद्धिक कुवत होती. बळीरामच्या दारू पार्ट्या, मेजवान्या, रांडांची नाचगाणी वगैरे कार्यक्रम बहुधा गावाबाहेर त्याच्या मळ्यात व्हायचे.
आपल्या मळ्यात त्यानं एक आधुनिक फॅशनची टुमदार सुबक बंगलीच बांधली होती. या बंगलीत पुढच्या बाजूला एक प्रशस्त दिवाणखाना व मागच्या बाजूला 2 लहान खोल्या होत्या. ही जागा गावापासून सुमारे मैलभर दूर आणि त्याच्या मळ्याच्या मध्यभागी असल्यामुळं एकदम निवांत आणि रहदारीपासून मुक्त होती. या बंगलीत त्यानं लाईट, पंखे, गालिचे, गाद्या, तक्के, पलंग, खुर्च्या, टेबल इत्यादी ऐशो आरामाच्या अद्ययावत सुखसोयी करून घेतल्या होत्या. काहीतरी निमित्तानं मित्र लोकांना आपल्या या सुसज्ज बंगलीत बोलावून पार्ट्या उडवणं हा बळीरामचा आवडता छंद होता. आठवड्यातून निदान एकदा तरी त्याचा कंपू इथं एकत्र येऊन गप्पाष्टकांचा अड्डा भरवीत असे. दारूच्या बाटल्या फस्त होत, चहा पाणी पान सिगारेट होई आणि मग मध्यरात्र उलटल्यावर सर्व मंडळी गावात आपापल्या घरी जात. बळीराम पाटील मात्र बहुधा इतरांबरोबर गावात घरी न जाता बंगल्यातच रात्र काढी. त्याच्या बायकोचं आणि त्याचं आपसात फारसं सख्य राहिलं नव्हतं आणि तिनं त्याला एका मागोमाग एक अशा 3 मुलीच दिल्यामुळं तो हल्ली मनातून तिचा तिरस्कार करू लागला होता. बऱ्याच दिवसांपासून बायकोला सोडचिठ्ठी देऊन दुसरी बायको करावी अशी इच्छा त्याच्या मनात प्रबळ होत चालली होती. याच दृष्टीनं त्यानं सगुनी विधवा झाल्यावर तिच्या पुढं मोहतुराचा प्रस्ताव मांडला होता. यात त्याचा दुहेरी डाव होता. सगुनी आपल्याला मनोवांछित पुत्रसंतती देऊ शकेल असा त्याला विश्वास होता. खेरीज सगुनीची सारी इस्टेट आयती त्याच्या मालकीची होणार होती ते वेगळंच. सगुनीच्या रूपगुणांनी आणि बहरात आलेल्या जवानीनंही त्याला पुरतं भारून टाकलं होतं. परंतु सगुनीनं त्याला नकार देऊन त्याच्या सुखस्वप्नाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. तरी पण वाईटातून चांगलं निघतं म्हणतात त्याप्रमाणे तिचा खून झाल्यामुळं तिचा मुलगा त्याच्या ताब्यात आला होता आणि तिची सारी इस्टेट आता अज्ञानाचा पालन करता म्हणून त्याच्या मुठीत आली होती. बळीरामनं लग्नाच्या हेतूनं आजवर 2-4 मुली गुप्तपणे पाहिल्या होत्या. पण सगुनीच्या मनोहर सौंदर्याचा ठसा उमटलेल्या त्याच्या मनाला एकही पसंत पडली नाही. बायको करीन तर सगुनीच्या तोडीचीच करीन असा त्याचा निश्चय होता आणि तो निश्चय अद्याप सफल झाला नव्हता. अंतःकरणाच्या अशा कुचंबलेल्या अवस्थेत त्याला त्या बंगल्यातले भोगविलास आणि तिथला एकांतवास यामध्येच विरंगुळा वाटावा यात नवल नव्हतं. एकदा रात्री 12 नंतर लोकांना निरोप देऊन तो बंगल्यातच मुक्कामाला राहिला. दिवाणखान्यात येऊन लाईट विझवून त्यानं पलंगावरती अंग टाकलं. दारूच्या मस्त मादक गुंगीत त्याला लगेच गाढ झोप लागून गेली. अजूनही मेलेली सगुनी नेहमीच झोपेमध्ये त्याच्या स्वप्नात येई. सगुनीची आठवण आज 1.5 वर्षानंतरही त्याच्या मनातून हटली नव्हती. त्या रात्री त्याला सगुनीचंच स्वप्न पडलं. स्वप्नात त्यानं हातपाय वेडेवाकडे पसरलेली, तोंडाचा आ वासून ओठांच्या कडेतून रक्त ओघळत असलेली, अंगावर ठिकठिकाणी रक्तरंजित जखमा झालेली आणि चेहऱ्यावर मृत्यूची भेसूर अवकळा धारण केलेली सगुनी पाहिली. त्याला ते भयानक दृश्य पाहवेना. घाबरून तो मागं सरकू लागला. तिचे हातपाय हलू लागले. दुसऱ्याच क्षणी ती रक्ताच्या थारोळ्यात उठून बसली आणि त्याच्याकडं बोट दाखवून ती खूप मोठ्यानं खदखदा हसू लागली. तो तिच्या विकट हसण्याचा आवाज इतका मोठा होता की तो स्वप्नातला नसून खरोखरीचा आहे अशी अचानक त्याच्या अंतर्मनाला जाणीव झाली. तो जागा होऊन धडपडून बिछाण्यात उठून बसला. आपण नक्की स्त्रीच्या हसण्याचा प्रत्यक्ष आवाज ऐकला अशी मनाची खात्री होऊन त्याच्या कपाळावरती घाम फुटला. लक्षपूर्वक कान देऊन तो बसल्या बसल्या ऐकू लागला. पण तो आवाज आता बंद झाला होता. सर्वत्र उत्तर रात्रीची प्रगाढ निस्तब्धता पसरलेली होती. च्या बाईलीला काय पण गाढव मी, ती साली फिकुळी हित कशाला इला तमा राहिला, तो मनाशी म्हणाला आणि डोळे चोळीत खोलीत इकडं तिकडं पाहू लागला. पण कुठं काय, खोलीत कुणीही नव्हतं. पलंगाच्या बाजूला नाईट लॅम्पचा धीमा मंद प्रकाश तेवत होता. सुटका झाल्यासारखा एक निश्वास हलकेच त्याच्या तोंडातून बाहेर पडला. तो पुन्हा बिछाण्यावरती अंग झोपणार तेवढ्यात त्याला पुन्हा तोच स्त्रीचा खदखदा हसण्याचा विचित्र ध्वनी कानावर पडला.
त्यानं चमकून जाऊन दाराच्या दिशेनं पाहिलं. दारात एक स्त्रीची आकृती उभी राहून हसत असलेली त्याला दिसली. उरात एकदम धडकी भरल्यासारखं त्याला झालं. पापण्यांची उघडझाप करून, भुवया आकुंचित करून त्यानं न्याहाळून पाहिलं. दारात सगुनी उभी होती. बाप रे, सगुनी! त्याच्या घशातून एक काहीतरी विचित्र अर्धवट उद्गार निसटला आणि एकाएकी आपल्या हृदयाची गती बंद पडते आहे असं त्याला वाटलं. हो, सगुनीच. चापून चोपून नेसलेलं तेच ती नेहमी वापरीत असलेलं गुलाबी रंगाचं भरजरी काठाचं सखच्च नऊवारी लुगडं, गर्द हिरव्या रंगाचा चौकड्यांच्या खणाचा तोच ब्लाऊज, तसाच कमरेच्या खालपर्यंत सोडलेला पदराचा लफ्फा, कपाळावरती तीच काळ्या रंगाची ठळक आडवी चंद्रकोरी तीट, गोऱ्या गुलाबी गालावर तोच तो गोल ठसठशीत मोठ्या तिळा एवढा काळा चट्टा, डाव्या जिवणीपर्यंत लोंबणारी तिची नाकातली नथ, एक हात रुबाबात कमरेवर ठेवून ताठ उभं राहून मान तिरपी करून आणि टपोरे भेदक डोळे बारीक करून पाहण्याची तीच ती ठराविक लकब. ती सगुनीच, यात काही संशय नाही. पण 1.5 वर्षांपूर्वी कत्तल होऊन खलास झालेली सगुनी हिथं येईलच तरी कशी? तर मग काय तिचं भूत? त्या विचारानं बळीरामच्या अंगात थरथरून कापरं भरलं आणि त्याच्या साऱ्या अंगावरती घाम फुटला. तू सगुनी? असा आश्चर्योद्गार काढण्यासाठी त्यानं तोंड उघडलं. त्याचे ओठ हलले, पण घशातून आवाज उमटला नाही. धीर धरून तो मोठा लाईट लावण्यासाठी बिछाण्यावरून उठू लागला. तोच सगुनीची आकृती गंभीर स्वरात गरजली. जाग्यावरून उठलास तर बघ मेल्या, तिथल्या तिथं तुझा मुर्दा पडल, मुकाट्यानं बसून राहा. हुबेहूब सगुनी सारखाच आवाज. हा काय चमत्कार! हातापायांतलं अवसान गळून गेल्याप्रमाणे बळीराम गादीला खिळून बसला व आवासून भेदरट केविलवाण्या नजरेनं बघू लागला. त्याच्या कानावर सगुनीचे करड्या स्वरातले शब्द पडू लागले. मी काय सांगते ते नीट ऐकून घे. तू माझा खून केलास आणि माझ्या धन्याला फासावरती लटकिवलंस. पर पापाचा घडा कधी ना कधी भरतूच की र भाड्या. माझा जीव अजून बी तुझ्या करणीनं तळमळतो हाय. तुझा सूड घेण्यापायी मी हाडळ बनलेली हाय. हलकटा, सैताना, चांडाळा, तुझी मुंडी मुरगाळल्या पिगार मी तुला सोडायची नाय. ती पुन्हा खदखदा हसू लागली. नाईट लॅम्पच्या क्षीण धुसर पिवळ्या उजेडात तिचं स्वरूप फारच भेसूर दिसू लागलं. तिच्या डोळ्यांतून जणू काही ज्वालेच्या ठिणग्या बाहेर पडताहेत असं बळीरामला वाटलं. तिच्या धमकीच्या शब्दांनी त्याचं संपूर्ण शरीर लटलटा कापू लागलं. पुन्हा एकदा अवसान गोळा करून तिला धरण्यासाठी तो पलंगाखाली उतरू लागला. त्याच क्षणी नाईट लॅम्प विझला व दिवाणखान्यात दाट अंधार पसरला. दारातली आकृती अदृश्य झाली. अंधारात पाय घसरून तोल जाऊन बळीराम पलंगाखालच्या जागेत पडला. धडपडत कण्हत तो उठला. पाहतो तर लाईट पूर्ववत जळत होता. आपल्याला लाईट गेल्याचा नुसता भास झाला किंवा सगुनीच्या प्रेतात्म्यानं अलौकिक शक्तीनं नाईट घालवला अशी त्याला शंका आली. डोळे चोळून पुन्हा त्यानं दाराकडं पाहिलं. सगुनीची आकृती गायब झाली होती. त्यानं खटका दाबून मोठा बल्ब लावला आणि धावत जाऊन बाहेर व्हरांड्यात पाहिलं. तिथं कोणी सुद्धा नव्हतं. पलंगाखाली उतरून व्हरांड्यात जायला त्याला मुश्किलीनं 1-1.5 मिनिट लागलं असेल. एवढ्या थोड्या वेळात जरी कुणी बाई व्हरांड्याच्या पायऱ्या उतरून जोरानं धावत जरी गेली असती तरी समोरच्या मोकळ्या पटांगणात नक्कीच दिसली असती. बाहेर अंधार असला तरी अंधुक असं दिसत होतं. पण बळीरामला सभोवार बाईचं चिन्हही कुठं दिसलं नाही की कुणाची हालचालही ऐकू आली नाही. क्षणापूर्वी दिव्याचं बटन दाबताना त्याच्या मनात कल्पना चमकून गेली होती की गावातली कुणी असेल आणि आपल्याला भीती घालून घाबरवून आपल्याकडून पैसे बिसे उकळायचा तिचा डाव असेल. पण आता त्याच्या लक्षात आलं की कुणीही जिवंत स्त्री दूर रानामधल्या त्या बंगल्यात रात्री एकटी येण्याचं धाडस करू शकणार नाही. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही की हुबेहूब सगुनीसारखी दिसणारी इतकी सुंदर बाई अख्ख्या गावात दुसरी एकही नव्हती. अर्थात गावातली कुणी स्त्री आली असेल ही कल्पना त्यालाच पटली नाही. तर मग हा निश्चितच
काहीतरी भुताटकीचा मामला होता. अचानक त्याला आठवण आली, कुत्रा कुठं गेला. सगुनीचं हसणं ऐकून तो भुंकला कसा नाही. मळ्यातला राखणदार रोज त्याला व्हरांड्याच्या जोत्याच्या खालच्या बाजूला बांधून ठेवीत असे. बळीराम पायऱ्या उतरून खाली आला आणि त्यानं मोत्या मोत्या करून कुत्र्याला हाका मारल्या. पण कुत्रा जाग्यावर नव्हताच मुळी. तर काय तिनं कुत्र्यालाही गडप करून टाकलं. तो धावत धावत बंगल्याच्या मागच्या बाजूला राखणदाराच्या खोलीकडे गेला. तो गडी आपल्या खोलीबाहेर खाट टाकून डाराडूर घोरत पडला होता. इतकं सगळं होऊनही त्याला कशाचाच पत्ता नव्हता. त्याला जाग करण्याच्या भानगडीत न पडता बळीराम पळत पळत धापा टाकीत व्हरांड्यातून दिवाणखान्यात आला. त्यानं कडी लावून घेतली आणि मग तो डोकं धरून मटकन खाली जमिनीवरती बसला. त्याच्या अंगातून दरदरून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्याचं डोकं गरगर फिरू लागलं. भोवळ येऊन आपण कोलमडून पडणार असं त्याला वाटू लागलं. उठून झोकांड्या खात तो पलंगाकडे गेला आणि धाडकन त्यानं आपलं अंग बिछाण्यावरती फेकून गच्च डोळे मिटून घेतले. थोड्या वेळानं आता आपण या बंदिस्त खोलीत सुरक्षित आहोत अशी स्वतःची समजूत करीत त्यानं झोपी जाण्याचा प्रयत्न केला. पण झोप आली नाही. त्याची घबराट कमी झाली नाही, उलट वाढली मात्र. कारण सुमारे 15 मिनिटांच्या आतच त्याला दाराच्या बाजूनं सगुनीचं ते भीषण खदाखदा हसणं पुन्हा ऐकू आलं. त्याचे केस ताठ उभे राहिले. अंगावर आपाद मस्तक पांघरून लपेटून त्यानं उशीत तोंड खुपसून घेतलं व श्वास रोखून तो पडून राहिला. त्या आवाजाच्या अनुरोधानं धावून आवाजाच्या मालकिनीला शोधून काढायची हिंमत आता त्याच्या अंगात अजिबात उरली नव्हती. त्याच्या अंगातलं त्राण पूर्णपणे खच्ची होऊन गेलं होतं. पुन्हा तोच हसण्याचा आवाज त्याला आणखी 5-10 मिनिटांनी ऐकू आला. पण यावेळी एकदम विरुद्ध दिशेनं आतल्या खोलीकडून आवाज आला. यावरून त्यानं जाणलं की ती हडळ आता आतल्या खोलीत फिरून राहिली आहे. बळीराम पांघरुणाखाली लटलट कापत मेलेल्या मुर्द्यागत स्तब्ध पडून राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानं आपल्या राखणदाराची खूप खरडपट्टी काढली. कुत्र्याचा तपास करायला त्यानं मळ्यातल्या आपल्या लोकांना सांगितलं. दुपारी गावात त्याला खबर मिळाली की कुत्रं त्याच्या मळ्याला लागून असलेल्या ओढ्याच्या पाण्यात मेलेलं सापडलं. त्याच्या अंगावर मारपीट किंवा जखमा वगैरेची एकही निशाणी मिळाली नाही. ओढ्यातल्या तळ्याच्या वेलीच्या जाळ्यात अडकून पाण्यात बुडून ते मेलं असावं. बळीरामला हे कळेना की मुळात बंगल्याच्या आवारात बांधून ठेवलेलं कुत्रं तिथं गेलंच तरी कसं. झालेला सर्वच प्रकार अनाकलनीय होता. त्या प्रकारानं बळीरामला अतोनात धडकी भरून गेली. त्यानं ती हकीकत कुणालाच सांगितली नाही. बंगल्यात जाणं आणि मुक्कामाला राहणं त्यानं सोडून दिलं. ती जागा सगुनीच्या भूतानं पछाडली असल्याची त्याच्या मनाची खात्री झाली. भूताला पळवून लावणारा वस्ताद देवऋषी कुठं मिळेल याची तो गुप्तपणे बारकाईनं चौकशी करू लागला. स्वतःच्या घरातल्या आपल्या खोलीत तो रोज दक्षतेनं कड्या कुलप लावून झोपू लागला. ग्रामपंचायत ऑफिसकडून त्याच्या घराला जाणारा रस्ता सगुनीच्या घरावरून जात होता. सगुनीचं घर सध्या पडीक होतं. तिथं कुणाचं वास्तव्य नव्हतं. खरं म्हणजे त्या घरात फुकट सुद्धा राहायला कुणी तयार नव्हतं. त्या भयान वाड्यात रात्री अपरात्री सगुनीचं भूत वावरतं अशी गावात वदंता होती. बंगल्यातला प्रकार घडल्यानंतर 2-3 दिवसांनी बळीराम आपल्या 2-4 सहकाऱ्यांबरोबर सगुनीच्या वाड्यासमोरून चालला होता. वेळ रात्री 9-9:30ची होती. सहज बळीरामची नजर तिच्या घराच्या माळवदावरती गेली आणि तो दचकला. चांदण्यांच्या फिकट उजेडात त्याला तिथं सगुनी उभी असलेली दिसली. बळीराम बरोबरच्या लोकांना काहीतरी सांगत होता. त्याचे शब्द तोंडातल्या तोंडात अडकून बसले. बरं मग पुढं काय झालं? तो गप्प बसलेला पाहून त्याच्या सोबत्यानं विचारलं. दिसलेल्या दृश्याच्या धक्क्यानं आपण काय सांगत होतो ते बळीराम पार विसरून गेला आणि समोर नजर लावीत बावरलेल्या स्वरात अडखळत म्हणाला, पुढं ना? पुढं काय बरं? च्या बायलीलं मोहरचं समद इसरून गेलो बघ. त्याची छाती धडधडू लागली. आपल्याला केवळ भास झाला असेल असं वाटून 4-5 पावलं पुढं गेल्यावर त्यानं इतरांच्या लक्षात येणार नाही अशा तऱ्हेनं पुन्हा मागे वळून त्या घराच्या गच्चीकडे नजर फेकली.
शंकाच नको. तीच ती. चंद्रप्रकाशात त्यानं तिची आकृती बरोबर ओळखली. ती आपल्याकडेच रोखून पाहत होती असं वाटून भयानं त्याच्या अंगाला कंप सुटला. आपल्या बरोबरच्या मित्रांना ही गोष्ट सांगून त्यांना सोबत घेऊन घराचं दार उघडावं आणि शहानिशा करून घ्यावी असं एकवार त्याला वाटलं. पण लगेच त्याच्या मनानं निर्वाळा दिला. बोलून चालून ती भूत वाड्याचं दार उघडताच अदृश्य होऊन जाईल आणि उगीचच आपलं हसं होईल. हक नाहक गावात माझ्या भित्रेपणाबद्दल आपली बदनामी व नालस्ती होईल. लोक कुत्सितपणे हसून म्हणू लागतील, अव काय हे बळीराम पाटील, भूताला डरतायसा आणि भूताखेतावरती विश्वास ठेवतायसा. भूतापायी भिदरून जायला तुम्ही काय मामुली लेचेपेचे माणसं आहेसा व्हय? तुम्ही तर गावचे सरपंच. अव तुम्हीच भूताचं भेव धरल्यावरती मग झालंच की गावाचं पार वाटुळ. तर ही गोष्ट कुणापाशी उघड करण्यात काही शहाणपणा नव्हता. त्या रात्री त्याला अजिबात झोप आली नाही. त्यानं सगुनीच्या घरावरून जाणं येणंही वर्ज केलं. पण पुढं रोजच ती त्याच्या स्वप्नात येऊन त्याचा जीव घेण्याच्या धमक्या देऊ लागली. बहुधा रोज तो घामानं डबडबून दचकून भयभीत होऊन जागा होऊ लागला. एकदा तर झोपेमध्येच मोठमोठ्यानं किंचाळू लागला. घरातली सगळी माणसं जागी होऊन त्याच्या खोलीकडे धावली आणि त्याला हाका मारून दारावर धक्के देऊ लागली. थोड्या वेळानं बळीरामनं दार उघडलं. काय झालं या पृच्छेला त्यानं आठ्या चढवून तुटक उत्तर दिलं. काय नाही, वंगाळ सपान पडलं. समद्यांनी जमायला काय तमाशा व्हता वय हिथं. जा झोपा जाऊन समदे जण. त्याच्या या गूढ वागणुकीमुळे त्याची बायको धास्तावून गेली आणि त्याला लागलेलं भूत काढून टाकण्यासाठी गुपचूप इलाज करू लागली. घरात अंगारे धुपारे उतारे सुरू झाले. मंतरलेले ताईत गंडे दोरे घरात येऊ लागले. बळीरामला पुन्हा बरेच दिवस सगुनी दिसली नाही. परंतु रोज स्वप्नात येऊन ती त्याला घाबरवून सोडी. तिनं चालवलेल्या या छळामुळे बळीराम अगदी हवालदिल होऊन गेला.